यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आल्याची मोठी बातमी। सुनील केदार यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे न्यायालयाकडून आणि त्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। ज्यावेळेला एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे 2 वर्षांपेक्षा जर जास्त कारावास किंवा शिक्षा सुनावली गेली तर त्यांची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होण्याची शक्यता असते आणि तसंच घडलंय। सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, खरं तर ही मोठी बातमी आणि धक्कादायक बातमी म्हणावं लागेल, कारण नागपूरच्या सावनेर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचे 2001 आणि 2002 मध्ये एनडीसीसी बँकेमध्ये जो रोखे घोटाळा केला होता त्याचा जवळपास 20 वर्षानंतर निकाल लागला आणि न्यायालयानं त्यांना 5 वर्षाची जी आहे ती शिक्षा ठोठावली होती आणि 12.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर 2 वर्षापेक्षा अधिकची शिक्षा जर लोकप्रतिनिधींना झाली असेल तर सभागृहाला आणि तत्सम अधिकाऱ्यांना जे आहे त्या लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार आहे आणि त्याचाच वापर करत जे आहे ते एक राजपत्र आज सरकारकडून काढण्यात आलेलं आहे। जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने हे राजपत्र निघालेलं आहे। त्यामध्ये सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाली असून त्यांना दंड देखील ठोठावलेला आहे आणि या कारणाअंतर्गत सुनील केदार यांचं विधानसभेचं सभासदत्व जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। खरं तर राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी म्हणावं लागेल। ज्यावेळी सुनील केदारांना ही शिक्षा ठोठावली होती त्यावेळीच न्यूज 18 लोकमतनं अशा पद्धतीचं सूतोवाच केलं होतं की या घटनेचे राजकीय परिणाम देखील होऊ शकतात आणि सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द होऊ शकतं आणि अगदी तसंच झालेलं आहे। नागपूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये ही मोठी बातमी ठरलेलं, कारण नागपूर जिल्हा परिषद असेल किंवा नागपूर ग्रामीण असेल इथे सुनील केदार यांचं एक हाती छत्र होतं। जिल्हा परिषदेमध्ये देखील सुनील केदार यांचीच सत्ता होती, त्यामुळे कुठेतरी भाजपला सुनील केदार अडचणीचे ठरत होते। आता सुनील केदार यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे, 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे। त्यांना या शिक्षेच्या विरोधात अपील करता येणार आहे, त्यांना जमानत देखील मिळण्याची शक्यता आहे। मात्र आज या निर्णयानंतर सध्या तरी त्यांची सदस्यत्वता रद्द झालेली आहे। ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये न्यायालयानं लोकसभेला आदेश देऊन त्यांचं ते सदस्यत्व परत प्राप्त केलं होतं, तसा देखील पर्याय इथून पुढे आता सुनील केदारांपुढे असेल। मात्र या क्षणाला आता सुनील केदार सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार नसेल हे या पत्रानंतर स्पष्ट झाले। बरोबर आहे उदय। मात्र आणखी एक गोष्ट, सुनील केदार यांच्या संदर्भात नाना पटोलेंनी एक प्रतिक्रिया दिली होती की आम्ही सुनील केदार यांना न्याय मिळवून देऊ, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। मात्र नाना पटोले आणि एकूणच काँग्रेसला मोठा धक्का आहे हा। अगदी खरं आहे, कारण काँग्रेसच्या स्थापनेला 138वं वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं नागपूरमध्ये 28 तारखेला काँग्रेसची मोठी सभा होत आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते या सभेला येणार आणि या सभेपूर्वी सुनील केदार यांच्यावर या कारवाईनं जे आहे ते काँग्रेसला आता एक मोठा धक्का या निमित्तानं जो आहे तो बसलेला आहे। आपण जसं पूर्वी बोललो की हा निकाल जो आहे तो खालच्या कोर्टाचा निकाल आहे, त्यामुळे या निकालाच्या विरोधात हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात देखील सुनील केदार यांना दाद मागता येणार आहे। मात्र आता सरकारी सुट्ट्या असल्यामुळे त्यांच्याकडे हा दाद मागण्यासाठीचा वेळ नाही आहे। मात्र तो वेळ मिळाल्यानंतर ते इथून पुढे दाद मागू शकतील, त्यांना अपील करता येईल आणि त्या अपील नंतर त्यांना जमानत देखील मिळण्याची शक्यता आहे किंवा हा जो शिक्षेचा कालावधी हा देखील कमी होऊ शकेल। मात्र आता हे त्या कोर्टात गेल्यानंतर या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यावर निर्णय होईल। मात्र जो या कनिष्ठ न्यायालयानं निर्णय दिलेला तो ज्या पुराव्याच्या आधारे दिलेला आहे त्या पुराव्याच्या आधारे हे सिद्ध होत आहे की सुनील केदार यांचा या घोटाळ्यामध्ये हात होता आणि त्याच्याच आधारे जी आहे ती शिक्षा सुनील केदार यांना ठोठावण्यात आली। बरोबर उदय, धन्यवाद सगळ्या या माहितीसाठी। सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आल्याची मोठी बातमी यावेळेला आपण पाहतोय। बँक घोटाळ्या प्रकरणी त्यांना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आहे म्हणून त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलंय।